ज्या वेळेला मालकाचं प्रेत घरातून दारात चौकात काढलं, स्नानाकरता काढलं, त्यावेळेला गावातली एक वयस्कर भावकीतली एक विधवा स्त्री येते आणि तिच्या पदरानं तिचं कपाळ पांढरं करते. येऊ नये कोणाच्या नशिबात हा वेळ, येऊ नये. सौभाग्यवती स्त्री हे काम करत नसते. त्याच्यासाठी गंगा भागीरथी स्त्री येत असते आणि जिचे मालक मृत्यू पावले तिचे कपाळ ती पुसून टाकत असते. एक मान. दुसरा मान, मालकाचं प्रेत उचलल्याबरोबर मशानात प्रेत पेटवायच्या अगोदर, भडाग्नी द्यायच्या अगोदर 2 मान हरण केल्या जातात, दुसरा आणि तिसरा. गावातल्या गंगा भागीरथी स्त्रीच्या हाताने गळ्यातलं मंगळसूत्र तोडल्या जातं आणि आपण ज्या घरात आलोत, नियमाची बेडी असते, तिला आपण जोडो म्हणतात. पेटवायला गेलेली माणसं वापस यायच्या अगोदर हे 3 मान हरण केल्या जातात. 14 पैकी 3 सांगितले. मालक अगोदर गेल्याच्या नंतर स्त्रीचे 14 मान हरण केल्या जातात, त्याच्यापैकी हे 3. आणि मालकाच्या अगोदर जाणाऱ्या स्त्रीचा एकही मान हरण करत नसतात, म्हणून तिला सौभाग्यवती असं नाव पडलेलं आहे. असं बोलल्याच्या नंतर एखाद्या माऊलीला दुःख वाटेल, विधवा स्त्रीला. एखाद्या माऊलीला दुःख वाटण्यासाठी मी हे शब्द वापरला नाही, कारण माझे सुद्धा वडील अगोदर गेले, माझी सुद्धा आई गंगा भागीरथी आहे. तुमचं माझं सांगायचं झालं असेल तर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय देहूतले मालक अगोदर गेले, जिजाबाईला मागं थांबावं लागलं. म्हणून मालकाच्या मागं थांबणारी स्त्री वाईट आहे असं नाही आहे. मालकाच्या अगोदर जाणारी स्त्रीला मान तिचे हरण करत नाहीत इतकं मान्य आहे, पण फक्त सौ शब्द लागतो. पण मालकाच्या पाठीमागं राहणाऱ्या स्त्रीला तिच्या हातात मरण आहे का बापू? तिच्या हातात मरण नाही गोविंद गुरुजी. बरं ती काय लपलेली थोडीच आहे, यमाला नेता येत नाही असा विषय नाही, पण आयुष्याचा होरा असतो, त्याच्या पलीकडे जाता येत नाही, थांबता येत नाही. त्या अनुषंगानं पाठीमागं थांबलेल्या विधवा स्त्रीला माझ्या वारकरी संप्रदायाच्या दंडकातल्या आधर्यू लोकांनी 2 शब्द वापरले, गंगा आणि भागीरथी. हे शब्द लावले. बऱ्यापैकी पुढचंही काही बोलेल, पण चला म्हणती हाय यमधर्म याच्यावर बोलण्याचा प्रयत्न करतो. अशी एक सौभाग्यवती स्त्री आहे. दुसरा एक सन्मान सांगतो सौभाग्यवती स्त्रीचा. मालकाच्या नंतर गेलेल्या स्त्रीला जीवनात फक्त पक्ष एकदा. मालकाच्या अगोदर गेलेल्या स्त्रीला कायम स्वरूपी पक्षात यावं लागते. पक्ष म्हणजे हे राजकारण म्हणत नाही मी, इकडचं म्हणाल, पक्ष म्हणजे पितृतिथीत ते लिहावं लागते. अजून 2 सन्मान सांगतो. ह्या अंतिकाबाई ज्या घरातल्या आहेत त्या घरातल्या सुनांना दरवर्षी 1 खण शिल्लक आणावं लागणार. त्या सुनबाईनं तिचा 1 आणायचा, 1 तुळशीचा आणायचा आणि 1 या बाईचा आणायचा. ती म्हणेन मी तुळशीचा माझाच आणीन, तर तसं नसतं सखूबाई, तुला या सौभाग्यवती स्त्रीचा आणावं लागेल. 1 मुद्दा. दुसरा मुद्दा, गोपाळे बाबा, घरात जर लग्न असेल आणि बस्ता बांधायला जर परळीला गेले तर ज्या घरात मालकाच्या अगोदर जी स्त्री केली, पहिलं तिला मानिनीचं वस्त्र म्हणून फाडतात आणि मग देववस्त्र फाडत असतात. आधी देववस्त्र देत नसते, आधी मानिनीचं वस्त्र. कारण सौभाग्यवती जाणारी स्त्री देवापेक्षा अधिकारी असते, तिची देवावरी सत्ता. आधी मानिनीचं वस्त्र फाडल्या जातं आणि मग देव वस्त्र फाडल्या जातं. असा एक सिद्धांत आहे पुराणाचा. कारण पुराण सांगतंय म्हणून मी सांगतो. मी सांगितलेलं कोणी घरचे ऐकायचे नाही तर तुम्ही कसे ऐकताल माझे? विठाला विठाला ज्या मातृगयेला अंतिकाबाई पोचल्या त्या ठिकाणाला त्यांना गोड अधिष्ठान मिळो आणि त्या मातृगयेतून आपल्या हयातीतल्या या फुंदे परिवाराला
मुली बाळी लेकी नातू पंतू विष्ट सळ मित्र सर्व जे काही त्या कुळाच्या संलग्न आहेत त्या लोकांना मातृगयेतून गोडसा असा आशीर्वाद त्यांनी प्रदान करो असे मातृगयेच्या चरणी मी प्रार्थना करेल. मनती हाय हाय यमधर्म, कोणालाही यम हाय हाय म्हणत नाही. यमानं हाय हाय म्हणावं असं देहूतल्या मालकांचं वाक्य, यम हळहळ करतोय असं देहूतल्या मालकांचं वाक्य. पण त्याच्यासाठी ती योग्यता लागेल. श्राद्ध स्त्रीचं आहे, चरित्र एका स्त्रीचं सांगतो. जगन्नाथपुरी नावाचं एक क्षेत्र आहे, एका धामापैकी पुरी एक धाम आहे आणि ओडिसा नावाचं राज्य आहे, बरोबर आहे ना. तिथे जगन्नाथ भगवंताचं अधिष्ठान आहे आणि जगन्नाथ भगवंताला नैवेद्य पुरणपोळीचा नाही, बापू शिरा नाही, गुरुजी वरण चपाती नाही, तिथं नैवेद्य खिचडीचा. 2 ठिकाणी खिचडीचा नैवेद्य, जगन्नाथपुरीला एक आणि पक्षी तीर्थाला एक खिचडीचा नैवेद्य. तर जगन्नाथपुरीचा जो राजा आहे तो फार अधिकारी राजा आहे, मजा मारणारा राजा नाही. मजा मारणाऱ्या राजांचं फार दिवस नाव नसतं. आता कोण्या काळात घडलेला प्रकार असेल तरी पण आज गिरगावच्या बाळूनं त्या राजाचं नाव घेतलंय. मीच नाही, संप्रदायातला एक नाही एक आधर्यू त्या राजाचं नाव घेणार. का? कारण त्यांनी मजा कधीच मारली नाही. विवेकाचं सूत्र हातात असलेला राजा, धर्मनिरपेक्षता असलेला राजा, धर्मावर निष्ठा असलेला राजा, निष्ठानिष्ठी नाही असा राजा आणि कर्तव्यदक्ष राजा. पूर्वीच्या काळातली मोठी माणसं स्वतः अनुकरण करत होती म्हणून त्यांचं पाहून बारकी माणसं करत होती. आजही तीच पद्धत आहे. मोठ्यांनी जे केलंय त्या मार्गाने आपण चालतो, तोच मार्ग लोक स्वीकारतात. भंगिऱ्यानं स्वीकारलेला मार्ग चांगली माणसं कधीच स्वीकारित नसतात. हो, त्या मार्गाने चालायचं आपण. जिथं ज्ञानोबाराय तुकोबारायनं दाखवलेला मार्ग, त्याच्यानंतर प्रांतीय संत आले आपल्यासाठी, ह्या प्रांतीय संतांना दाखवलेला मार्ग, त्या मार्गावर संप्रदायातले सात्विक सदाचारी लोक चालत असतात. एखाद्याला गाणं किती जरी गोड म्हणता आलं, ते गाणं म्हणल्याच्या नंतर मेलेल्यानं जरी टाळ्या वाजल्या तरी संप्रदायातली माणसं त्याला टाळी वाजित नसतात, म्हणजे ती मोठ्यांच्याच मार्गाने चालत असतात. इतकं मात्र निश्चित आहे. विठाला विठाला अशा तात्विक सात्विक सदाचारी मार्गाने चालणारा राजा हा जगन्नाथ भगवंताला रोज नैवेद्य द्यायचा. सोहळ्यात नैवेद्य असायचा, 5-10 ब्राह्मण असायचे भूदेव, वेदोक्त शास्त्रोक्त पुराणोक्त पद्धतीनं सुमित्तित पूजा असायची आणि मोठ्या वैभवात तो नैवेद्य जायचा. सोन्याच्या पात्रात तो नैवेद्य ठेवायचा, त्याच्यावर तुळशीचं पान ठेवायचं. आपल्याकडं नैवेद्यासाठी तुळशीच्या पानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 24 एकादशा सोडून दिल्या आणि 5 पर्वण्या सोडून दिल्या तर बाकी सर्व नैवेद्यावर तुळशीचं पान ठेवावं लागतं. महाशिवरात्रीच्या दिवशी नैवेद्य तुळशीचं पान ठेवायचं नाही, गोकुळाष्टमीच्या दिवशी तुळशीचं पान ठेवायचं नाही. आणि त्याच्यात पुन्हा 3 पर्वण्या सांगितल्या. त्या घरी गेल्यावर बघा ना, बघा थोडंसं चांगलं पाहत जा मोबाईलवर. कोणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देता, ज्याला सकाळी बायकोनं हाणलंय त्याला म्हणतात तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा, तूही हाणीन तुला. काय होतं माहितीये का, कोण्या बैलाला चोंबाळाव, जो फिरून पाऊल टाकीत नाही त्याला. कोण्या बैलाला चोंबाळा, जो चालताना शिवळाव पडत नाही त्याला. कोण्या बैलाला चोंबाळा, जे चालताना आत पडत नाही त्याला. कोण्या बैलाला चोंबाळा, जो सरळ तास काढतो त्याला. आपण हे शिवळावर पडणाऱ्या, आत पडणाऱ्या, फिरून साळी कुटणाऱ्या, कापसाच्या मुंडक्यावर पाऊल टाकणाऱ्या अशा बैलाला कोणी चोंबाळतंय का? नाही चोंबाळीत, नाही चोंबाळीत, नाही चोंबाळीत. मग कल्पना करा ना, इकडं परमार्थात सुद्धा आधर्यू लोकांना चोंबाळल्या जाते, कोणाला कसं काय चोंबाळायचं? नाही चोंबाळता येत कोणाला पण. असो, राजा हा सात्विक सदाचारी पावन राजा आहे. बघत जा, चांगलं बघा, चांगलं वाचा. पंढरपुरातला मालक तुम्हाला वाचील.
ग्रंथ ऐकत घ्यायचं काम नाही, काळगोड आलाय म्हणून मोबाईलवर अख्खं विश्व पाहता येते. चांगलं पाहण्याचं शिका. तुळशीचं पान ठेवल्याशिवाय कुठलीही देवता नैवेद्य स्वीकारित नाही. फक्त एकादशी आणि 5 परवान्या सोडून बाकी सर्वत्र तुळशीचं पान नैवेद्यावर चालते. तुळशीचं पान ठेवलं, भात जरी असेल, पोळी जर असेल तर तुकडा मोडायची पद्धत आहे. भात जरी असेल तर त्याच्यातले 2 कण घ्यायचे आणि त्या भाताच्या पुंजाच्या बाजूला ठेवून पाणी फिरवायचे. आपानो सर्वस्थितो भयव्याप्ती जठरा नलो तृप्तवसायाम यतान्नपूर्णे महापुण्य यत्करिष्यते भोक्तयामी स्थित नमस्कारम करोमी. डोळे झाकून देवाला राजा म्हणायचं, प्रभू आता जेवा, आणि मग पडदा लावून घ्यायची. आणि 5-10 मिनिटं झाल्याच्या नंतर पडदा उघडायचा आणि राजाने ते पात्र घ्यायचं, त्याच्यातली थोडी खिचडी एका पात्रात टाकायची, म्हणजे बाकी तिथं खिचडी शिजवलेली असायची. त्या पात्रात तो प्रसाद पडला की सगळ्या भक्तांना, आणि त्याच्यातला अर्धा प्रसाद राजा घेऊन जायचा. एके दिवशी राजानं नैवेद्य ठेवला. म्हणती हाय हाय यमधर्म. याच्यावर सांगतोय, अंतिकाबाई गेल्या, काही नवल नाही. उद्या मी जाणार, काही नवल नाही. उद्या तुम्ही जाणार, काही नवल नाही. आपल्यासाठी हाय हाय नाही. हाय हाय यम कोणासाठी करतोय त्याचं मूर्तिमंत प्रकरण तुमच्या पुढे मांडतोय. राजा एके दिवशी नैवेद्य घेऊन जगन्नाथ भगवंताला गेले आणि जगन्नाथ प्रभूच्या पुढे नैवेद्य ठेवला आणि राजाने नमस्कार केला तुळशीचं पान टेकून. गोविंद गुरुजी पाहिल्याबरोबर देवाच्या तोंडाला भाताची कण चिटकलेली होती. भाताची कण चिटकलेली होती. तर राजाही महाराज तो. राजाने पुजाऱ्याला विचारलं, देवाच्या तोंडाला नैवेद्य कोण लावला होता? पुजाऱ्यानं सांगितलं, सरकार महाराज, माननीय आदरणीय, आवाज गोड करा, सन्माननीय राजाधिराज महाराज, आपल्या परंपरेमध्ये नैवेद्य देवाच्या कठड्यावर पायापुढे टेकल्या जातो, तुळशीचं पान ठेवल्या जातं, पाणी फिरवल्या जातो, क्षमेचा मंत्र म्हणल्या जातो जेवण्याचा, आणि मग तो नैवेद्य उचलून घेतला जातो. देवाच्या तोंडाला कोणीही नैवेद्य लावत नाही. मग हे कोणी कार्यक्रम केला, कोणी केलंय, हा आगाऊपणा कोणी केलाय? देवाचं तोंड खरकटं कसं काय? 4थ्या दिवशी शहानिशा झाली की त्या गावातली एक म्हातारी आहे आणि त्या म्हातारीची खिचडी जगन्नाथ प्रभू खातात. अशी पूर्ण जगन्नाथपुरीत चर्चा झाली. पण काय होतं माहितीये का, सात्विक माणसाची चर्चा झाल्याच्या नंतर बऱ्यापैकी 4-2% भंगिरे नाकारतात. असं कुठं असतं का? काय ती म्हातारी गावाच्या बाहेर राहतील, काय तिचं झोपडण, तिची खिचडी कशी खातेल, अशी बरेच लोक उकरू लागले. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल म्हणतात आणि जनाबाईच्या हातानं पंढरीतला मालक जेवतो, अशी कबीराच्या कानावर वार्ता गेली. कबीराच्या कानावर. शास्त्री आपल्याकडे त्यावेळेला नव्हते. आपल्याकडे शास्त्री कधी आले? जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी आणि प्रल्हाद शास्त्री दैठणकर. महाराष्ट्रात पहिले शास्त्री 3 आले. त्याच्या अगोदर आपल्याकडे शास्त्री नव्हते. ते तुकोबरायच्या काळात होते रामेश्वर शास्त्री. हो, अजून 9 शास्त्री होते. घरी गेल्यावर नाव पाहन ते सगळ्या गोळ्या एक खट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. आणि मी गुत थोडंच घेतलं, त्याचे पण नाव सांगायला, विठाला विठाला पण निळोप भरायच्या नंतर जर बापू शास्त्री महाराष्ट्रात कोण आले असतील तर हे 3 आहेत. शास्त्री संख्या जास्त तिकडे होती. तर मग कानावर वार्ता कबीरांच्या आली आणि कबीरांनी उत्तर भारतामध्ये आनंद आश्रमावर चर्चा केली की म्हणे जनाबाईच्या हाताने देव जेवतो आणि जनाबाईच्या गौऱ्या येचू लागतो. तर आचार्य, शास्त्री, पंडित, वेदांतिक, पुराणिक हे सगळे लोक नकार देत होते. काय खरंय म्हणे, कोणती बाई, तिचा काय व्यासंग आहे, काय मागची पुढची परंपरा आहे. म्हणजे त्या काळातले विद्वान सुद्धा जनाबाईला नाव ठेवत होते. नंतर त्यांनी पायाचे बोट तोंडात घातले. हा भाग सोडून द्या, ते खरं पाहिल्यावर. म्हणजे विद्वान सुद्धा एखाद्याचं खरं करीत नाही तर ह्या गरीब म्हातारीची खिचडी जगन्नाथ खातो हे त्या काळातले भंगिरे कसे खरं मानतील? तुम्ही नाहीत मानू शकत नाहीत. बऱ्यापैकी लोकांनी विरोध केला. पण राजा होता. मोठी माणसं मोठीच असतात. मोठ्या माणसांचं अंतकरण मोजण्यासाठी तराजू नसतो. तुम्ही अजूनही लक्षात ठेवा.
2 वर्ष पाऊस नाही पडला तरी समुद्र इंचभर खाली जात नाही. अशी माझी वासना नाही बरं का पाऊस पडू नये म्हणून, पण मी मोठ्यांचं सांगतोय. 5 वर्ष पाऊस जरी नाही पडला तर समुद्र इंचभर खाली जात नाही, आणि 10 वर्ष सारखा पडला तरी इंचभर वरी जात नाही. याला मोठे म्हणत असतात. पाऊस पडल्याबरोबर तुडुंब भरत येत, आणि पाऊस बंद झाल्यावर छापी भिजवायला पाणी राहत नाही, याला वडे म्हणतात. तुम्ही अजून बी लक्षात घ्या. समुद्राला भरता आल्यावरच आवाज येतो. समुद्राला भरता आल्यावर आवाज येतो. नदी कायमस्वरूपी स्थिर वाहते. जी समुद्राला मदत करते ती कायमस्वरूपी स्थिर राहते. पण गुडघ्या इतके भरल्यावर बी खडा खडा दगड लोटीते, ते वढेच असते. आणि वढ्याला जास्त नाद असतो इचकायचा. राजाच्या भोवताल कमी वढे असतील. काय म्हणे राजे साहेब, तुम्हाला काही कळतं का म्हणे, तिच्या हाताने खिचडी कस. राजे म्हणले, अरे चर्चा झाली ना, येती बहुचर्चितो येत फलद्रूप असतं तेव्हाच्या. एखादी गोष्ट जास्त जास्त जर लोक बोलत असतील, ती सत्य आहे का खोटी आहे ही बघण्यासाठी आपण गेलं पाहिजे रे, आपण पाहिलं पाहिजे. चला ना आपण बघू ना, काय आपलं तिथं दुकान संपत आहे. आणि म्हणून पण एक प्रधान हुशार होता. बरीच लोक चांगल्यामुळं मोठी झाली. एक वाक्य लक्षात ठेवा राजकारणातलं. या देशातली बऱ्यापैकी राजकारणी संघच्या लोकांमुळे मोठी झालीत, आणि या देशातली बरीच राजकारणी संघच्या फुटक्या दुर्नयामुळे झोपली. माझं वाक्य नाही, पुराणाचं वाक्य. राजाश्रयो अधिष्ठिता संग भयो व्याप्तिना प्रज्वलितो दीपको प्रकाशो भय व्याप्तियाम नैवम गिरगावकर लिखितम. राजाश्री तो आश्रम मंडिता, याच्या सानिध्यातले काही लोक असे गोड दिवे येत की त्याच्या कीर्तीचा प्रकाश पसरत असताना त्याला मोठं करतात. आणि अशा मोठ्या लोकांपुढे फुटके दुरण येतं. फुटकं दुरण जेवायच्या कामीच नाही. चपाती येऊस तरच वरण गळून गेलं. आधी वरण वाढीत येत ना, आणि मग चपाती येऊस तर वरण गळून गेलं. आता कशा संग चपाती खायची. वरण असं गळालं की शेजारच्या अंगाखाली गेलं, त्याचंही धोतर भरिलं. फुटक्या दुरणात जेवण्यापेक्षा फुटका दुरण घ्यायचाच नाही. चपाती कुश करून खबं करायचं, मग वरण घ्यायचं. म्हणजे पोट भरत आणि अपमानही होत नाही. त्याच्यामुळे फुटके दुरण घातक असते. राजाचा प्रधान एक हुशार आहे. मंत्री, महामंत्री, सुमंत्री, प्रधान, प्यादा, गुमास्ता, स्तुतीपाठक या सगळ्या लोकांची वर्णी लागली. पण त्याच्यातला एक प्रधान म्हणे, महाराज आपण सगळी जण त्या झोपड्यात जाण्यापेक्षा, जघिन्य करण्यापेक्षा, म्हणती हाय हाय यमधर्म याच्यावर सांगतोय. यम कोणालाही हाय हाय करत नाही. आपण त्या म्हातारीला आपल्या घरी आणू ना. मग शिबिका पाठवली. त्या शिबिकेत बसून ती म्हातारी राजाच्या दरबारात आणली. राजा होता. मोठी माणसं सर्वसामान्यांचा आदर करत होती त्या काळात. म्हणूनच मोठ्यांना लोक मोठं म्हणत होते. म्हणूनच मोठ्यांना लोक मोठं म्हणत होते. हे 2-2 पैसे झाल्यावर हे गरीबाला असं येड्यावानी करतात का. ह्या भंगिऱ्याला कोण मोठं मानणार आहे. कोण मोठं मानणार आहे. ह्या भंगिऱ्याची झोपीत त्याची पोरं अंगुठी घ्यालेत. खरंय खरंय. आणि मग बाप म्हणला मै 7-12 त्याच्या नावानं कशी झाली. मी तर रजिस्ट्रीला गेलोच नाही. पोरग म्हणलं बाबा तुम्ही येड्यावानी करू लागले म्हणून तुमचा मी झोपीतच अंगठा घेतला. झोपीत अंगठा घेतला. मोठेपण कसं साजलो, कसं मोठेपण साजल. मला सांगा, आपल्या भारतीय संस्कृतीतल्या स्त्रीला राज्य राणी व संपत्ती ही पदवी दिली. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, या देशाची राज्य राणी व संपत्ती म्हणून पदवी दिली. तिच्यासाठी 9 काम सांगितले. 9 कामानं परिपूर्ण स्त्री. पहिलं काम भोक्तव्यास्ततेषु वात्सल्या सुजाया. या देशातली स्त्री जीव घालत असताना लेकरासारखं जीव घालीत असते. म्हणून तिला ही पदवी 9 पदव्यापैकी एका पदवीनं प्राप्त होत असते. एका घरी आपण जेवायला गेलो. जेवायला गेल्यावर त्या बाईनं भजे, शिरा वगैरे, कुरड्या, पापड्या सगळं केलं. आणि जेवलोत आम्ही. येथे मला काही शुगर नाही, काय नाही. 2-4 जण सोबत आम्ही मस्त जेवलो. जेवण झाल्याच्या नंतर भिंतीला टेकन दिलं. तक्क्या होता. आणि मग त्यांना म्हणलं माय आता तुम्ही जेवा. त्या साऱ्या जेवायला बसल्या. 1-2 तिनं सोबत बोलल्या. त्या जेवायला बसल्या. जी मालकीन होती ती जेवायला बसली. सगळ्यांनी भजे घेतले. पण जी मालकीन होती का तिनं भजी नाही घेतले. तिचा नवरा बाजूलाच बसेल होता. बैल म्हणजे माया
जवळच बसलेला होता. तर मी मांडील खुनीलं, म्हणलं सगळ्यांनी भजे घेतले, आपण खाल्ले, तुमच्या मालकीन भजे खात नाहीत का? नाही म्हणल्या खात्यात ना त्या. मग आता काऊन खाईनत? नाही ती तळतानाच खाती. ती पहिला घाणा खाती म्हणले, गार झाल्यावर भजे खातच नाही. हिला कशी राज्य राणी संपत्ती म्हणता येईल? आपल्या जिबीला किडे पडतील. विठाला 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 घरी बोलवलंय महाराज, घरी बोलवलंय, घरी बोलवलंय. आणि काय आदर, काय नाविन्य, काय जिज्ञासा, काय प्रेम. माय, बाई, ताई अशा आदरानं शब्द वापरले, अशा आदरानं शब्द वापरले. आणि विचारलं, बाई एक बोलू, आपल्या हाताने जगन्नाथ खिचडी खातात? जी जी हा शब्द होकार दिला. हो. पुन्हा एकदा विचारलं, माय तुमच्या हाताने जगन्नाथ खिचडी खातात? हो जी. आता राजाची पत्नी बोलत होती. राजाच्या पत्नीनं जवळ आलीने विचारलं, बाई एक बोलू का? राजाच्या भीतीपोटी तर हो म्हणत नाहीत ना? नाही. तुमच्या हातानं खरंच जगन्नाथ जेवतात का? हो. गेल्या 30-40 वर्ष झालं जगन्नाथ भगवान जेवल्याशिवाय मी पाणी पण पित नाही. राजाच्या पत्नीनं पुन्हा विचारलं, बाई मी पुन्हा एकदा सांगते, आम्ही तुम्हाला शिक्षा करणार नाहीत, त्रास देणार नाहीत. तुमच्यासारख्या गरीब बाईला शिक्षा देऊन आम्हाला काय भेटणार आहे? त्याच्यामुळं तुम्ही जे ते खरं. हृदयावर हात ठेवला आणि सांगितलं, माय पुन्हा एकदा सांगते, राणीसाहेब, राजेसाहेब, प्रधानजी, मंत्री, महामंत्री, सुमंत्री, प्यादा, गुमास्ता, स्तुतीपाठक, हे राजदरबारातल्या सगळ्या लोकांना सांगितलं, माझ्या हातानं जगन्नाथ रोज जेवतात. राजानं सांगितलं, गुमास्त जी तयारी करा. तयारी करा म्हणल्यावर काय, खिचडी शिजवायला सोन्याचंच बघून. राजाच्या घरचे तांदूळ कसे असतील? तांदळाच्या तर खूप जाती येतात, स्वादिष्ट तांदूळ. ही ती तांदूळ आणली, सोन्याची पात्र आणली, उलथनं सोन्याच्या पात्रात सोन्याचं, पळी सोन्याच्या पात्राची, तेलाचा डब्बा सोन्याचा, सगळी पात्र सोन्याची. लाकडं होती 52 चंदनाची. राजाच्या घरचा स्वयंपाक त्याला काय कमी आहे? 52 चंदनाची लाकडं. आणि मग ही सगळी सामुग्री तयार केल्या राणी साहेबांना सांगितलं, माय आता तुम्ही खिचडी तयार करा, आपल्याला जगन्नाथाला खाऊ घालायचे. अंतकरण हलू लागलं, डोळ्यातून पाणी आलं. राणीने विचारलं, बाईसाहेब तुमच्या हातानं देव जेवत नाही वाटतंय? नाही म्हणे आईसाहेब, तुम्हाला राग येईल, तुम्ही मोठी माणसं आहेत, माझ्या हातानं देव खिचडी खातो, पण तुमच्या घरच्या तांदळाची खात नाही. तुमच्या घरच्या तांदळाची खात नाही. हे सोने नाणे, हे भांडे आहे ना, हे फुगीरपणा आहे. आणि त्याला तिळा इतका जमत नाही, त्याच्या डोक्यावर पर्वत दिले इतकं पाप. मेरो तो समान भारदेवा, मेरो तो समान समान भारदेवा, मेरो समान भारदेवा. आद्य तरी तरी होया अभिमान, मेरो तो समान भारदेवा, भारदेवा, मेरो तो समान भारदेवा. घरी घरी हो अभिमान, कारण हे वैभव, हे फुगीरपणा त्याला चालत नाही. तिळ मात्र जरी होया अभिमान, आणि मेरू तो समान भार देवा, हे तुमच्या पात्रातली खात नाही. त्याच्यातला होताच एक, ते म्हणला तुम्हाला म्हणत होतो रे, हिचं काय खरं नाही, उगा टाइम खराब केला तुम्ही, एवढाले माणसं कशाला नादी लागतात म्हणले म्हातारीच्या. राजा म्हणे, शांत बसा बाई, मग खिचडी तुमच्या हातानं देव खातो, माझ्याच चुलीवर करावं लागेल. बापूय सगळा फौज फाटा म्हातारीच्या घरी. आणि म्हातारीचं झोपडं होतं. झोपड्यात कोणी कोण जाते सुमित? तुला काय माहिती झोपड्यात? मोगळा कोण जातात का झोपड्यात? नाही नाही नाही.
झोपड्याला एक जागा ठेवतेत मधात झाला मोगळा कोण नाही. आणि झोपड्याची उंची कमी असते. माथारी पहिलीच माथारी असल्यामुळं काठी टेकून गेली. राजाला वाकायची सवय नाही, मुकुटच अडकलं भडेल दिश पडलं. राजाचा मुकुट पडला. प्रधानजी म्हणले काय हे अपमानाची बारी, खिचडी लांब गोष्ट, इथं मुकुट पड काय छप म्हणले. तिची परिस्थिती तशी आहे घराची, पडला असन मुकुट, पण आपण तिच्या हाताने प्रसाद देव खातोय हे बघण्यासाठी आलो. मला वाटतं मोठ्याच्या संग राहणाऱ्या लोकांनी लई येडेवानी नाही केलं पाहिजे. खरं. काही मोठ्याच्या संग राहणारे लोक गरीबाला गाचांड्या देतात आणि मोठा पडल्यावर मग लोक यायला नदीला हाणतात. त्याच्यामुळे मोठ्याच्या संग राहताना आपलं हिशोबात राहायचं. ते पडू येऊ आपण कशाला ताण घ्यायचा, उगाच उतू आलेल्या कडीवाणी करायचं. ते लोक कुठं बी हाणतात ना द्यायला. त्याच्यामुळे असं नाही केलं पाहिजे. राजा म्हणला हे आगावपणा नाही, शांत बसा. आता माथारीचं झोपडं लहानसं, एवढी लोक बसतात का? माथारीनं तुळशी वृंदावनापाशी 3 दगड आणायला प्रधान, मंत्री महामंत्री सुमंत्री दगड आणायला. आणि सरपंतीचं साधं होतं, काड्या कुड्या लोकांच्या रानात जमा केलेल्या. ती का घरची श्रीमंत थोडी म्हातारी होती. आणि साडी कशाच्या? सुदाम. सुदाम सु म्हणजे चांगला, दाम म्हणजे कष्टाचा. स्वतः लोकांच्या शेतात साडी कापून कमवलेल्या साडी, उखळात काढलेल्या, चुरा चारा झालेल्या. चूल पेटली, काड्या कुड्या घातल्या, गाडगं धुवून काढलं. एक जण म्हणला बघा सोन्याच्या भगुन्यातली खात नाही, गाडग्यातली खातोय. काही काही माणसं कशाला महत्व देतील त्याचा मेळच नाही. मी 27 वर्षापूर्वी कर्मकांड करीत होतो, जात होतो ब्राह्मणासोबत, चांगल्या ब्राह्मणासोबत जाचो मी. द्यायचं पाठांतर चांगलं कर्मकांडावर ज्यांचा पकड आहे अशा लोकांसोबत मी जाचो करायचो. तर आम्ही वास्तुशांतीला गेलो त्या घरी. तर वास्तुशांती घर बरे होतं त्या माणसानं, पैसे कुठून आणले आपण कशाला इचकायचं फुकट कळण शेंडी वळवळ. पण त्या घरात गेल्यावर एक लक्षात आलं तर त्यानं मिस्त्रीचे पैसे दिले नव्हते. भिताड रडू लागले ना. हो, बऱ्यापैकी खडीवाल्याचे दिले नव्हते, इटावाल्याचे बुडील. ते घरात गेल्या गेल्या कळत. ते मसन वाटेवानी घर दिसलं की त्याच्यातल्या 2 गोष्टी असतात, मजुराचे पैसे दिले नाही 1, आणि घरातल्या म्हाताऱ्या लोकांचा आदर नाही 2. या 2 गोष्टी घडल्या की घर मसन वाटेवानी असतंय. विठाला विठाला. जेव्हा माणसं बाहेरची बाहेर आपल्याला किती गोड बोलते याच्यावर त्याला मोठं म्हणायचंच नाही. एखाद्या वेळेस ते आपल्या गुणाची कदर करतात म्हणून मोठं म्हणतात, याच्याहून त्याला मोठं म्हणायचं नाही. माणसाला मोठं त्याच्याहून म्हणायचं तू मायबापाला किती मानितो. माता मिळकती ताकाशी आणि घृत सभेच्या लोकाशी. इकडं तुपाच्या पंक्ती आणि माईला ताकन कुटके भेटणत. आणि याला आपण मोठे म्हणतो, आपल्याला पण पाप लागतं बरं यायला नालायकाला मोठं म्हणल्यावर. विठाला विठाला. बघ ते वास्तूला गेलो तर आम्ही, तर त्याने 1 तोळ्याचा वास्तू पुरुष केला. आता वास्तू पुरुष 1 तोळ्याचा केल्यावर ते का गळ्यात बांधायचा नसतो, तो मातीत टाकायचा असतोय. आग्नेय दिशेचा एक कोण असतोय, तिथे एक छिद्र ठेवते आणि त्या छिद्रात ते वास्तू पुरुष टाकीत असते, सोन्याचा वास्तू पुरुष. आता 1 तोळ्याचा म्हणल्यावर 68 69 70 हजार रुपये गेले त्याचे. 1 तोळाभर सोनं म्हणजे साधी गोष्ट आहे का? ते किती महाग झालंय सोनं. आणि मग ते वास्तू पुरुष केला आणि मग सगळी पूजा आटपल्यावर ते वास्तू पुरुष स्थापित करावं लागतं. मग आणा 1 बोळकं, 1 गाडगं आणलं, त्याच्यात जरसे तांदूळ टाकले, 2-4 धने टाकले, धने टाकावं लागते 2-4, आणि ते वास्तू पुरुष त्याच्यात टाकला, हळीत कुंकू वगैरे लावलं, त्याला दह्या दुधाचं तुपाचं बोट लावलं आणि मग त्याच्यावर पुन्हा तांदूळ टाकले आणि ते वास्तू पुरुष. ते म्हणला महाराज तुम्हाला डोकं आहे का? म्हणलं आहे ना, पटका बांधायसाठी आहे. कधी कधी टोपी घाली तो पटका बांधतो, पण डोकं आहे. म्हणलं नाही, तुम्हाला विचार काय येतो का? म्हणलं कशाचा? घर माझं 6 कोटीचं आहे, वास्तुपुरुष 70 हजाराचा आहे आणि तुम्ही मातीच्या बोळक्यात टाकला. त्याला म्हणलं तू 500 कोटीचं घर बांध, वास्तुपुरुष किलोभर सोन्याचा घे, पण मातीच्याच गाडग्यात टाकावं लागतोय. तसे तिथंहीच किनारे लोक होते ना, तिथं सोन्याच्या भगुन्यातली खिचडी देव खात नाही आणि हिच्या गाडग्यातली खातो का? पण या गाडग्याला अक्कलत नाही ना, हे गाडगं किती पवित्र आहे म्हणून. माणसं काय, आता आपला कळसाचा कार्यक्रम राहिलाय अयोध्येचा. आता मंदिर किती कोटीचं आहे आपल्याला येड्याला सांगता येतं का? नाही. त्याच्यावर कळस किती किलोचा बसेल हे बी आपल्याला कळतं का? पण एवढा मोठा सोन्याचा हिऱ्या माणिकाचा कळस जर बसिला तरी त्या कळसाला 81 बोळक्यानं स्नान घालीत असतात.
मातीचं पात्र इतकं पवित्र सांगितलं शास्त्रामध्ये. आता तिला कसं वाईट म्हणा, तिनं ते मातीचं गाडगं टेकलं, त्याच्यात पाणी उकळलं, त्याच्यात तांदूळ धुतले, टाकले, काय मीठ टाकायचं असेल थोडंसं टाकलं असेल, ते सगळी खिचडी शिजली. मातीच्याच खापरात एक परळ होतं त्याच्यात घेतली, त्याच्यावर तुळशीचं पान टेकलं आणि असे मारुतीराय जसे समोर आहेत तसं तिच्या घरापासून जगन्नाथाचं मंदिर दिसत होतं. आता गरीबाची बाई झोपडं कुठं असते अजून लक्षात घ्या. झोपडपट्टी गावात असते का गावाच्या बाहेर? गावाच्या बाहेर. वा वा. मग तिचं झोपडं गावात असेल का? नाही, गावाच्या बाहेर होतं. आणि राजा झोपडं गावात कसं ठेवू देईन? नाही. आता झोपडपट्टीवाले 3-3 मजल्यावाले झाले, हा भाग सोडून द्या. हो, हे कधी कधी तालुका जिल्ह्यापेक्षा मोठा होतो ना, होतो मोठो, त्याचा प्रारब्धाचा भाग आहे. अन्नमान धन येतो प्रारब्ध आधीन. 1.5 लाखाची बैल आणले, 1.5 लाखाची बैल हळवून आणले. चारा कुठं चारतेत त्याला? गोठ्यात. मोकळे सोडून का बांधून? बांधून. आणि मारुतीला सोडायला बैल कुठं खातू? ते विचारतो काय आरेरावची का तुरीरावची? मग काय अजिबात नाही, अजिबात नाही. मग नशीब 1.5 लाखाच्या बैलानं घेतलं का देवाला सोडायला बैलानं? देवाला असू द्या झोपडपट्टीवरला, पण देवाला सोडायला बैला इतका मोठा झालाय. विठाला विठाला. काय राजाची किंमत आहे तिच्या पुढे? काय किंमत आहे राजाची तिच्या पुढे? कळेल आपल्याला पुढे. किती मोठी बाई आहे ती. राजा चिल्लर आहे तिच्यापाशी, चिल्लर. खिचडी शिजल्याच्या नंतर पात्रात टाकली, तुळशीचं पान ठेवलं. जगन्नाथ भगवंताचा कळस दिसत होता आणि त्या कळसाकडे बघून नमस्कार केला. माय बापा जेव रे बाबा, जेव. रोज जेवतोस रे तू, जेवल्याशिवाय मी जेवत नाही रे. पण आज मोठी लोक आलेत रे देवा, जेव ना, देव ना जेवा. ते जेवत नव्हतं. का जेवत नव्हतं? म्हातारीला संकेत दिले, मी रोज तुझ्या हातानं जेवतो, पण फुगिराय देखता जेवणार नाही. काय आगाव काम झाला आता. मी फुगिराय देखता खाणार नाही. म्हातारी म्हणली, देवा असं नको न करू रे, असं नको करू. अरे फुगीर मही परीक्षा पाहायला आले असतील तर मग अपमान कशाला करतोस तू? आणि मी निर्मळ आहे, निर्मळ आहे. निर्मळपणाचं वाक्य नामदेवरायाच्या मुखारविंदातून पडलं. केली मी आंघोळ नाही मी ओंगळ. एकदा नैवेद्य घेऊन दामू शेट्टीनं नामदेवरायाला पाठवलं मंदिरात, तर देव जेवत नव्हते. तर नामदेवरायाने स्वतःच्या कर्तव्याची पावती दिली. मी केली मी आंघोळ नाही मी ओंगळ. देवा मी स्नान केलंय, मी ओंगळ नाही, मी पारसा नाही, तू का जेवत नाहीस? आणि हे सगळे वाक्य वापरल्याच्या नंतर पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा, जेवी भरा भरा नाम्यासवे. पण तिथल्या शुद्धपणाचं वर्णन नामदेवरायाने केलं. जगाच्या मालकाला जेव्हा लागलं, हिनेही स्वतःच्या तत्वाचं विवरण केलं. मी शुद्ध आहे, मी पवित्र आहे, मी सात्विक आहे, मी निर्मळ आहे, मी सदाचारी आहे, मी पुण्यशील आहे. आणि माझ्या हातानं का जेवत नाही? या देशाची स्त्री पुण्यशील आहे, या देशाची स्त्री पवित्र आहे, या देशाची स्त्री सात्विक आहे, या देशाची स्त्री सदाचारी आहे, या देशाची स्त्री पावन आहे, या देशाची स्त्री कर्तव्य सूत्रधारी आहे. 79 पदव्या येतात, त्याच्यातल्या 2-4 तुमच्या पुढे गिरिल्या. सगळ्या सांगितल्यावर पहिल्या विसरून जात असतात, त्याच्यामुळे इतक्यात बस झाल्या. विठाला विठाला विठाला. मी निर्मळ आहे अशी पावती एका स्त्रीनं दिली. त्या स्त्रीचं नाव आहे पद्मावती. सांगतो 5 मिनिटात ते चरित्र सांगतो. आपला टाईमही संपतो तेवढ्या वेळात. पुढे येणार नाही, मला वाटतं 1 ते 3 आहे ना. 3च्या पुढे त्रास देणार नाही, कारण माणसं एवढी दाटीत बसले, काही बाहेर बसले, तरी सभामंडप असल्यामुळं फॅन असल्यामुळं बऱ्यापैकी बरे. चला, पद्मावती नावाची स्त्री होती. अल्लाउद्दीन खिलजी नावाचा व्यक्ती तुम्ही ऐकला असेल, नाव ऐकलं असेल इतिहासात. पद्मावती नावाची स्त्री. आणि अल्लाउद्दीन खिलजी नावाचा एक व्यक्ती होता, तो एका पातशाहीशी संलग्न होता, एका सुलतानशाहीशी संलग्न होता. इतका हरामखोर होता, इतका भडवा होता, इतका नालायक होता, इतका बुद्धिल होता, इतका पांचट होता की पांचटपणा सुद्धा त्याला पांचट म्हणण्यावर लाजत होता. इतका पांचट होता, इतका पांचट. आणि त्याचं लक्ष पद्मावती नावाच्या स्त्रीकडे गेलं. ती स्त्री आपल्या हिंदूची होती, ती भारतीय संस्कृती होती. आणि त्यानं त्याच्या गुमास्त्याला सरदाराला सांगितलं, रे एक न एक दिवस पद्मावती बोले लेके जाएंगे. नहीं बोले सरकार, आपको नहीं मिलेंगी. ये हिंदू की नार है बोले, ये नहीं मिलती. ये ज्वाला है बोले, ये इद्दुलता है बोले. काय पदव्या दिल्या त्या मुसलमानाला. ही वीज आहे म्हणले, ही ज्वाला आहे म्हणले, ही अग्नी आहे म्हणले, ही अग्नीचं कुंड आहे म्हणले, नाना प्रकारच्या पदे. ते म्हणला, बेटे भाकरी मग का तू? आणि माझ्या विरोधात बोलतो. बडतर्फ केलं. ते म्हणलं, काय कामावून काढलं तरी काढा, पण खरंच आहे ती तुम्हाला स्वप्नातही भेटणार नाही. मग यानं 1000-2000 सैन्य तयार केलं, उघड्या तलवारी हातात दिल्या आणि पद्मावतीच्या नगरीला त्याने वेढा घातला. वेढा घातल्याबरोबर हा खिलजी
पद्मावतीच्या दारात आल्याबरोबर वसरीत बसलेल्या मालकाने पाहिलं, तो प्रांतीय राजा होता. बघितलं म्हातारी स्वतः म्हणते मी निर्मळ आहे. खिचडी करणारी म्हातारी काय म्हणते जगन्नाथाला, मी निर्मळ आहे. याच्यावर सांगतो आपल्या भारताची स्त्री किती निर्मळ आहे, या महाराष्ट्राची स्त्री किती पवित्र आहे. म्हणूनच मला वाटतं मालकाने एक शब्द वापरला, नारी की निंदा मत करो यार. नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए शोक भीष्म शुक भीष्म हनुमान. महाराज रत्नांना जन्म देणारी नारी आहे ना, किती पवित्रता. मग अल्लाउद्दीन खिलजी तिथं आल्याच्या नंतर मालकाने बसायला टाकलं, आदर आतिथ्य केलं आणि पाठीमागे गेले. तर डोळ्याच्या कडा ओल्या झालत्या. तर विचारलं, मालक खंडणी मागण्यासाठी आलाय का? नाही. राज्य घेण्यासाठी आलाय का? नाही. काही द्रव्य मागण्यासाठी आलाय का? आपल्या गावाची मक्तेदारी घेण्यासाठी आलाय का? नाही. मग तुम्ही रडता का? प्रिये, तुझ्या सौंदर्याचे लचके तोडण्यासाठी आलाय. ठीक आहे मालक. मालक ठीक आहे. मालक एक बोलू का तुम्हाला? मी विदुलता आहे, मी ज्वाला आहे आणि मी निर्मळ आहे, मी सात्विक आहे. सगळ्यात एक शब्द वापरला, मी शीलवान आहे. आणि शीलवान स्त्रीला स्पर्श करणं हे परपुरुषाचं काम नाही. राजाने विचारलं, काय करशील? पळून जाशील? गावाला वेढा टाकलाय सैन्यानं, उघड्या तलवारी घेऊन येडा टाकलाय, तू काय पळून जाशील? म्हणती हाय हाय यमधर्म याच्यावर सांगतोय. म्हणजे असं लोकांचा गैरसमज होऊ नये, यांना अभंग फेकून द्याला आणि काही बी सांगत राहिले असं नकोय. नकोय. मी तितकाच पुरावा द्यायलो, एकच तेवढाच पुरावा. सगळ्या अभंगावर बोलायची माझी तरी काय पात्रता आहे. विढाला विढाला आणि मग राजाला सांगितलं, मालक तुमच्या नावाचं कुंकू कपाळाला लावलंय, तुमच्यासारख्या सात्विक सदाचारी पुण्यशील पतीचा स्पर्श अंगाला झालाय आणि तुम्हालाच पती या स्वरूपानं वरले. याच्याकरता हे शरीर इतकं दिव्य आहे, या दिव्य शरीराला आता कोणाचा हात लागता कामा नये. शहाण्या शेतकऱ्यानं ज्वारीला चांगलं ऊन दिलं एक, हा पुढची प्रक्रिया सांगितली. पुढची प्रक्रिया, पण कणीस गळ्याला वाळायच्या आधी ज्वारी पाडायची नाही. कणीस ज्या वेळेला गळ्याला वाळतंय का, गळ्याला म्हणजे सरकळ ज्या वेळेला वाळतंय का, त्यावेळेला ज्वारी पाडत असतात. सरकळ्यामध्ये हिरवा रंग असला गोपाळे बाबा, ज्वारी पाळली किती वाळवा लवकर किडा लागतो. पिकलिया गळा सोंगीत जाय, तृणभरी पाय कनगी. भलकर दादा भलकर, भलकर दादा भलकर. एका भाष्यकारांनी लिहिले, काय विद्वान लोक असतील. तयाची कळवे आवळो निवती, मुष्टीधरी धाती चाडियावरी. टिपणीचा कवळा जर कळवा असा आवळला ना तरच चाड्यावर मूठ धरायची, आणि कळवा जर ढिला असेल ना गच गच हालत, मग गोचके पडत आहेत गोचके. मग बियाला पण कळत नाही कसं निघावा, एकूण एकाच्या बोकांडीवर बी पडत. त्याच्यामुळं टिपणीचा कळवा आवळल्याला पाहिजे. मग चाड्याची गाठी धरिवो निगुती, दंडाची प्रती सरका गे. आणि मग टिपणीच्या दांडीला खालून एक खुटी असती, खालून बारीकशी खुटी, मग चाड्याचा दूर तिथून ओढून घ्यावा लागते. सरका घे हाती चाड्याची निगुती. असं ज्याला कळतंय का त्यांना म्हणावं मी शेतकरी. कांदे खाली लागतेत का वरी लागतेत याची अक्कल नाही, ते म्हणलं आपण शेतकरी. तुला हाणायला पाहिजे. विठाला 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 मालक तुम्ही काळजी करू नका, फक्त त्याचं सांत्वन करा, त्याचा सन्मान करा. मला 20 मिनिटाचा वेळ द्या. वाड्याला दरवाजे 2, एक महादरवाजा एक बिदी दरवाजा. बिदी दरवाजा तुला कळणार नाही सुमित, ते जुन्या काळात होता. सरपण काळी आणायची, गाईच्या गोठ्यात जायचं, पाण्याकडे जायचं. बिदी दरवाजा होता, पाठीमागे एक दार असायची. बिदी दरवाजा, गाईचा गोठा बापू पाठीमागं, पलीकून सरपणाचा ढिगल होता, कडब्याचं वळई होती पलीकून, उजव्या हाताला विहीर होती. पण कर्म नो गहनोगती, तिचं कर्म गोड होतं. विहीर सुकलेली होती, म्हणजे विहीर आटलेली होती, विहिरीत पाणी नव्हतं. आणि खिलजी
बसलेला आहे, त्याचा सन्मान काय, शिरा भात पोहे आमटी चिमटी काय केलं असेल त्याचा सन्मान सुरू झाला. आणि त्यांनी वळवळ करायला सुरुवात केल्यावर राजे पुन्हा एकदा पाठीमागे आले आणि तिनं सांगितलं काय काळजी घेऊ नका, फक्त 5-7 मिनिटाचा वेळ द्या. गाईच्या गोठ्यात गेली, गाईची शेपटी कपाळाला लावली. बाई म्हणते माथारी खिचडी शिजवणार जगन्नाथपुरीतली मी निर्मळ आहे. या देशाची किती स्त्री निर्मळ आहे हे पद्मावतीच्या चरित्रात तुम्हाला नमूद करतो. म्हणजे ती स्त्री किती निर्मळ असेल याच्यावर तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे मी सांगतो याच्यावर विश्वास ठेवू नका, पहावे पुराणी विचारून. गिरगावचा बाळू सांगत असेल, तो काही बकबक करीत असेल, त्याच्या गोळ्या संपल्यात. पण तुम्ही नाही, तुम्ही तुकोबारायच्या मतावर विश्वास ठेवायचा, पहावे पुराणी विचारून. हे पुराणात आहे का? वारकरी संप्रदायातल्या वक्त्याने मंच सांगणं म्हणजे गाईचं मांस खाल्लं इतकं पाप आहे. आधारा वाचून काय सांगायची कहाणी, आधार नसताना बोलणं. म्हणजे मला असं वाटतं कीर्तन हे सटाक्या सांगायचं ठिकाण नाही. कीर्तनात जर कीर्तनकार सटाक्या सांगत असेल तर त्याला तर नरक आहेच, पण सटाक्या ऐकायला बसणाऱ्या श्रोत्यांना सुद्धा नरक आहे. दोघाशी पतन सारखी. मला सांगतो, गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा अर्धा पापी असतो. कीर्तन हे बोधावर आरूढ विषय असतो. माणसं बरेच म्हणतात महाराज कीर्तन झकास करा, त्या बायकोची साडी नेसून नाचतो. कीर्तन हा झकास विषय असतो. संसाराच्या अंगी अवघीचं व्यसन आहे. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. कीर्तन चांग होयांग हरिरूप ह्या काहीतरी तुम्हाला किती पटेल, किती आवडेल. लाखो लोकांमध्ये एकाला जर गुण आला तर त्या गुणाचा आशीर्वाद पक्वाद्याला, गुणीजन लोकायला आणि कीर्तन करायला आपली नाव, फुटकी नाव त्या एका माणसाच्या आशीर्वादावर गोपाळे बाबा चलत असती. विठाला विठाला गाईच्या गोठ्यात गेली, गाईची शेपटी कुंखाला लावली. महाराज श्रद्धा किती होती बघा तिची. गाईची शेपटी कुंखाला लावली आणि प्रणाम केला. ए गो माते, रोज मी तुला चारा देते, पाणी देते, आंबवण देते. आंबवण म्हणजे पेंड मेळवण वगैरे हा म्हणण्याचा पद्धत, जुन्या काळातला शब्द आहे आंबवण. हे सगळं देते. आई लेकरावर जितकं प्रेम करते, गो माते मी तुझ्यावर प्रेम केलं ग, तू दूध देतीस, या दुधानं आमचा प्रपंच बऱ्यापैकी चालतोय. पण एक तुला विनंती करते. शेपटी कपाळाला लावली, कुंखाला लावली, शेपटी सोडून दिली, हात जोडे, गाईला विनंती केली, माझी माय, आजपासून मी मालकाला स्वयंपाक करणार नाही. आजपासून मी मालकाला स्वयंपाक करणार नाही, कारण ती राहणारच नाही ना. पण रोज दूध देतेस, त्याच्यापेक्षा एक शेरभर दूध आगाव दे. मी गेल्याच्या नंतर माझ्या मालकाच्या पोटाची व्यथा भागेल, याच्याकरता कुंखाला शेपटी लावली आणि प्रणाम केला. त्या आटलेल्या विहिरीत गवऱ्या टाकल्या, सरपण टाकलं, 2-4 गाईच्या पेंढ्याही टाकल्या. तितक्यात मालक आले. मालकानं सांगितलं 2-4 मिनिटाचा अवधी, नाहीतर खिलजी तुला घेऊन जातो. ती म्हणली काळजी करू नका मालक, रडू नका ना. नवरा रडायला आणि बायको हसायली. नवरा रडायला, बायको हसायली. देशाची स्त्री किती पवित्र आहे आपल्या देशाची. नवरा रडत होता, बायको हसत होती. त्यानं सांगितलं का ग, तुझ्यासारख्या पवित्र स्त्रीचे लचके तोड्या माझा पुरुषार्थ मातीत जातो, मी याच्याकरता रडतो ग, आणि तू हसते. ऐका मालक, स्वतःच्या पदरानं नवऱ्याचे डोळे पुसले. सांगितलं मालक, तुम्हाला माहीत असावा तुमची पत्नी किती अधिकारी आहे. एक अभंग आहे गोपाळे बाबा लांबलचक, त्याच्यातला थोडासा तुकडा सांगतो. सर्पमाथा मणी, सर्पमाथा मणी. काही सर्पांच्या माथ्यावर मणी असतो, तो मणी सर्प मरेपर्यंत काढू देत नसतो. तुम्ही किती बहादर माणूस असू द्या, साप मरेपर्यंत मणी घेऊ देत नाही. याच्यातलं की कडवं माफी मागून म्हणतो वय कमी आहे माझं म्हणून माफी मागतो, तरी पण म्हणतोय सर्पमाथा मणी, पतिव्रतेचे स्तन, विध्वंशिल्या प्राण हाताने, विध्वंशिल्या प्राण हाताने. सापाच्या माथ्यावरचा मणी मेल्याशिवाय भेटत नाही आणि पतिव्रतेचं शरीर जिवंतपणी कोणाला हात लावू देत नाही, हाता लागू देत नाही. तिनं सांगितलं मालक, अशी पुराणे हे भाट गात आलेत, वर्णन करत आलीत पुराणात, एवढी मोठी व्याप्ती आहे आणि मी माझ्यावर विश्वास ठेवा. आणि 4 मिनिटाचा अवधी काडी विहिरीत टाकली आणि पद्मावतीनं शरीर जोहार करून टाकलं. दृष्टांत संपला. इतिहासातली पद्मावती जर इतकी पवित्र असेल तर जगन्नाथपुरीतल्या पुराणातली मथारी किती पवित्र असेल याचा विचार करा ना तुम्ही. तिचं काय पावित्र्य असेल. तिनं सांगितलं तेव्हा मी निर्मळ आहे, मी पवित्र आहे. असतील माणसं राजे महाराजे, तू खात नसशील त्यांच्या हातानं, पण माझं अंतकरण सुद्धा शुद्ध आहे. आणि मग कपडा झाकलेला होता, कपडा म्हणजे लुगड्याचं धुडकं झाकलेलं होतं आणि ते थरं थरं हालू लागलं ते धुडकं हालू लागलं. एका भागवतात गेलो मी, भागवतकाराचं धोतर हालू लागलं, भागवतकाराचं धोतर हालू लागलं. तर
कसा तर त्याचा हात होता धोतरात, दोन्ही हात धोतरात होते, तर धोतर हालू लागलं. तर मी म्हणलं मांडी खाजवा, पिंडरी खाजवा, कंबर खाजवा, काय खाजवा, धोतर काऊन खाजवायला. आणि सुरू होतं श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. कवाशी चोळली बिन कवाशी तोंडात बी टाकली, हे नाथ नारायण वासुदेव. गावाला कुलूप लागन, गावाला अशा भंगिऱ्याचं ऐकल्यावर गावाला. हो. आणि मी त्या भागवतात गोड श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. मी म्हणलं इतका विद्वान भागवतकार मला पाहायला भेटला. म्हणजे इतक्या लोकांमध्ये भजन चालू असताना तंबाखू खाल्लेली कळत नाही. त्या अर्थी त्याचं डोकं काय असेल गोपाळे बाबा. मला वाटतं मेल्यावर त्याच्या डोक्याला घंटाकसं डोकं घासावं, आपल्यालाही बुद्धी आली तर आली. काय माणसं चालू असते तेव्हा. चला असो. ते कपडा हालत होता, म्हातारीच्या लक्षात आलं देव जेवते. पण देव एक दोन घास खात होता आणि संपित होता, रोजची प्रक्रिया बापू. पण आज हात संपत नाही. म्हातारीने विनंती केली, देवा खातोस रे माझ्या गरीबाचं ऐकून, खातोस रे एका गरीब मालकी बाईचं ऐकून. पण ही माणसं जरी राजे असतील, पण राजा लवचिक अंतकरणाचा आहे रे. मला माय म्हणणारा राजा आहे रे. तुझा उचिष्टाचा प्रसाद आम्हाला थोडासा राहू दे. आणि देव ठुत नव्हता प्रसाद, ठुत नव्हता देवाला. कारण राजाच्या सोबतची जी काही माणसं होती गर्विष्ठ, त्याला प्रसाद देवाला द्यायचा नव्हता. पण महाराज भक्तीची ताकद लई मोठी असती. म्हातारीनं ताटावरला कपडाच काढला, हात अदृश्य झाला आणि उरलेला प्रसाद. तिथून पुढं नियम काय बदलला माहिती आहे गोपाळे बाबा. त्याच्यानंतर प्रसाद राजाच्या घरी शिजत नव्हता. म्हातारी मृत्यू पावली. आजही जगन्नाथपुरीमध्ये त्याच जागेवर स्वयंपाकघर केलं जिथं म्हातारी खिचडी करीत होती, आणि त्याच जागेवर खिचडी शिजते. आणि चंद्र सूर्य येतोपर्यंत जगन्नाथाला त्याचा प्रसाद. महाराज ती म्हातारी राहिली का, जिच्या हातानं जगन्नाथ प्रसाद घेत होते. मोठ्या मोठ्याने प्रयत्न केला पण प्रसाद नाही, तिच्याच हातचा जेवत होते. महाराज जगन्नाथ ज्याचा मालक आहे तो यम. यमाचा मालक कोण आहे? जगन्नाथ. पंढरीतले मालक म्हणजे कोण? जगन्नाथ. म्हणजे यमाचे मालक जगन्नाथ. जगन्नाथाचा ऐकून यम लोकांना नेतो. मग यमाचा मालक ज्या म्हातारीच्या हातची खिचडी खातो, ती म्हातारी सुद्धा गेली. म्हणून यम दुसऱ्या कडव्यामध्ये हाय हाय करत रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, काम क्रोध माया, रडती रात्रंदिवस 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 काम क्रोध माया. हो भगती हाय हाय ये बदे भगती हाय हाय ये बदे रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, रात्रंदिवस काम क्रोध माया, रडती हाय हाय काम क्रोध माया,
बापू त्या म्हातारीला जावं लागतंय, अंतिका माऊलीला जावं लागलं असेल काय नवले. 3 तर वाजले गोपाळे बाबा, पण फक्त 5च मिनिटं घेतो, कारण माणसं म्हणतील आता लय तरारलाय, काही तर म्हणतील याची भरली काय. आता कोणाच्या तोंडाला थोडाच हात लावा. अजून एक तात्विक स्त्री 5च मिनिटात सांगतो, मात्र वेगात सांगतो. लाख्या कोल्हाट्याची मुलगी होती, लाख्या कोल्हाट्याची मुलगी. आणि लाख्या कोल्हाट्याच्या मुलीवर गोविंद गुरुजी या गावातल्या एका गावातल्या श्रीमंत व्यक्तीनं अनुचित प्रकार केला. तिचा बाप माळकरी होता, माळकरी होता. भाकरी मागायला गेली, आतून दार लावलं आणि शरीरावर अनुचित प्रकार केला. किती सुंदर पोरगी होती. वैकुंठवासी ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, मशालीच्या प्रकाशाला लाजवील इतकी सुंदर होती. आणि कोल्हाट्याची पोरगी, कुळाचा काय संबंध नाही. सौंदर्य कोणाच्या बापाची जहागिरी आहे का? असं कधी सांगितलंय का आमक्या जातीतले लेकरं सुंदर होते? नाही, कोणाच्या बापाची जहागिरी नाही ती. मुंडे गुरुजी कोणाची ती? देवानं ती. सुंदरपण येण्यासाठी एक लांबलचक अभंग आहे, वस्त्रदाने सुंदरपण. माग पुढं म्हणतोय, ज्ञानदाने ब्राह्मणपण, मंदिर दाने भुवन पालकी, सुपरिमळोपचार, अन्नदाने सुरुवात, अन्नदाने दृढायुषी, उदक दाने सदा सुखी. आणि शेवट आईशा दानाच्या पंगती, वेगळाल्या सांगो किती, एका ध्यारे लक्ष्मीपती, विष्णुदास नामा म्हणे. वेगवेगळ्या पंगती. कशानं काय प्राप्त होते त्या अभंगात सगळं बघून घ्या. आपल्या विहिरीचं पाणी जर फुकट कोणी पेत असेल, सुख प्राप्त होते. आपण कमवलेल्या संपत्तीत जर सप्त्यात याच्यात पंगती होत असतील तर दृढ आयुष्य प्राप्त होते घरातल्या लोकांना. साधी ताकद आहे का? येडे होते का मागचे लोक यज्ञ करायला पाठीमाग? चला, लाख्या कोल्हाट्याची मुलगी इतकी सुंदर, इतकी सुंदर. लाख्या कोल्हाट्याचा म्हणे ढोल जगाच्या मालका, लाख्या कोल्हाट्याचा ढोलपेटी. आणि ढोल हे बाष्कळ वाद्य नाही, ढोल हे शुरातलं वाद्य, शौर्यातलं वाद्य. म्हणून आपल्या संप्रदायात ढोल नावाचं वाद्य पुन्हा एकदा आलंय. ढोल धमामे गरजते, ढोल धमामे गरजते. असं एक वाद्य नाही आलं बरं का. ढोलकी खळखळा वाजती असं नाही आलं, ते नाही वाद्य आलं. हां, यानं अंतकरण हलतंय, हे पक्वाज आहे. भगवान शिवजीनं आरक्षित केलेलं वाद्य. मला वाटतं ज्या पक्वाद्याला पक्वाद चांगला वाजिता येतो त्यानं नालायक भागवत सांगणाऱ्या मूर्खाच्या कथेमध्ये ढोलकी वाजवायची नाही. हो, त्याच्या पिढ्यानं पिढ्या नरकाला जातील. विठाला विठाला ढोल नावाचं वाद्य शौर्याचं आहे. ते ढोल वाजवून बऱ्यापैकी लाख्या कोल्हाट्याची उपजीविका होत होती. पण कालांतरानं मुलगी जन्माला आली. अत्यंत शौर्य संपन्न मुलगी होती, सुंदर होती. आणि तारेवर कसरत करणाऱ्या मुलीला नाचणं म्हणत नसतात, तिला कसरत म्हणत असतात, तिला शौर्याचं हे म्हणत असतात. आणि मग एके दिवशी या मुलीवर अनुचित प्रकार झाला. भाकरीचं टोपलं टेकलं, बापाला 25 फुटावून नमस्कार केला. बापाने विचारलं, बाई लांबून पाय का पडते? बाबा, तुमच्यासारख्या निष्ठावंत बापाला, तुमच्या माई तुझ्यासारख्या पवित्र आईच्या पायाला आता हे अपवित्र शरीर स्पर्श करणार नाही. हे अपवित्र शरीर अपवित्र एका नराधमान केलं. येते बाबा. बाप मागं पळत होता आणि पोरगी पुढं. आणि कड्यावरून स्वतःच्या शरीराचा कडेलोट केला. दुसऱ्या दिवशी शरीर उपसलं, अंत्यविधी केला. तिथून पुढं ढोलवाजीनं बंद केलं. ढोलवाजीला पोरगी जाळली त्याच जाग्यावर. पंढरपुरातल्या मालकानं विचार केला याचा संसार कसा धकवायचा. म्हणून जगाच्या मालकानं ढोलवाजीला पण पैसे तितके येत नव्हते गोपाळे बाबा. मग पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं, नुसता ढोल मी लाख्या कोल्हाट्याच्या रूपात जरी वाजिला तर गुरुजी तितके पैसे येत नव्हते. मग लक्ष्मीला सांगितलं, रमा, माझ्या लाख्याचा संसार मातीत जातो ग, माझ्या लाख्याचा संसार मातीत जातो. तुला मला मदत करावं लागती. काय करावं लागतंय? तुला लाख्या कोल्हाट्याच्या पोरीचं रूप घेऊन तारेवर कसरत करावं लागती. विटेवरीची मालकीन मालकाला म्हणल्या, मालक, कोल्हाटीन मी व्हायचंय. मालकानं सांगितलं, लक्ष्मी, मी जर लाख्याच्या जाग्यावर कोल्हाटी होत असेल
तर तुला घंट्याभराकरता कोल्हाटीन व्हायला काय हरकत आहे. आणि जगाच्या मालकीनीनं तारेवर कसरत करावा आणि मिळालेला चंदा लाख्याच्या घरी द्यावा. एके दिवशी लाख्याला कळालं की मा ढोल कोणीतरी वाजत आहे. ढोलावर झोपलं म्हातारं. ढोल पुढं ठुला आणि मुंडकं ठेवलं. कोण ढोल नेते पहा. तर काय झालं, झोपीत एकीकडे अंग गेल्यामुळं ढोल मोकळा झाला. देवान गळ्यात ढोल अडकिला, पण टिपरे मांडी खाली होते गोपाळे बाबा. विटेवरच्या मालकान टिपरे उपसिताना हात धरला. कोण? देव होता. हाताला झटके मारले. महाराज त्याला कोणालाही झटके देता येतात, पण भक्तीला झटका देता येत नाही. लाख्या कोल्हाट्या भक्तीचं परिपूर्ण बिंब होता. हात सुटत नव्हता. पण लाख्या कोल्हाट्याने एक परीक्षा झाली. इतका हात दाबूनही ज्याचा मोडत नाही, ह्यो हात माणसाचा नाही, ह्यो हात गुंडाचा नाही. आणि एका हाताने पायाला स्पर्श केला. कोण? तर ज्याचा हात धरला ते देव म्हणला, लाख्या तो हात धरलास आणि 5 मिनिटानं पायाला हात लावला. कारण काय? म्हणला मी ज्याचा ज्याचा हात धरला रागानं त्याचा हातच मोडलाय. त्याचा हात ठुला नाही. पण तुमचा हात मोडत असताना मोडत नाही, त्यार्थी तुम्ही माणूस नाहीत. कोण हात सांगा. लाख्या कोल्हाटी साधा नव्हता. लाख्या कोल्हाट्याला पोरग झालं, झोळणीत झोपलं. पाल होतं आणि त्याला का बंगला थोडाच होता. आणि बायको पुढं स्वयंपाक करू लागली आणि वाघाला भूक लागली. वाघीन जनलेली भूक लागली. याचं पोरग खाण्यासाठी पालाव झडप घातली. मांडी खालचा भाला फेकला आणि वाघीन मारली. गुरुजी सांगायचे तिनं 14 वाघिणी मारल्या. मग ज्याच्या बायकोनं 14 वाघिणी मारल्या, तिचा नवरा ममुले असन का? उगाचा सगाबाळ्या असन का? असा कसा बी काय लाख्या कोल्हाट्याचं सोरी असेल. आणि का नाही मनगट मोडायचा ते कोणाचे? देवानं सांगितलं, लाखा मी विटेवरचा मालक आहे. का ढोल वाजितोस? तुझा संसार दाखवा, तू वारकरी आहेस. देवा ढोल वाजिल्याने इतके पैसे येत नाहीत रे. ऐक ना लाखा, विटेवरची मालकीन तुझ्या मुलीच्या रूपात कपाळ बडीलं. देवा एवढं कशा करता रे? एवढं जर आमच्या कुटुंबाची तुला तळमळ आहे तर पोरगी मरू का दिली? आयुष्याची मर्यादा आहे. ज्याचे आयुष्य नो हे लेखा तेही देखा निमाले. वितराचा पाड कोण? शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, ज्याचं आयुष्य लिहिलंय त्यांना मरावं लागतंय. इतराचा पाड कोण? महाराज जिच्यासाठी लाख्या कोल्हाट्याच्या मुलीसाठी जगाची मालकीन कोल्हाटीन होती, ही पोरगी गेल्याच्या नंतर म्हणती हाय हाय यमधर्म विठोबार खुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली हरिभक्तीपरायण मनोहर महाराज गुरुजी यांना साथ करतील. हरिभक्ती